महाराष्ट्रामध्ये वळीवाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। राज्यामध्ये आठवडाभर वळीवाच्या पावसाची शक्यता आहे, तर वळीवाच्या पावसामुळे विदर्भामध्ये वाऱ्याचा वेग वाढणार आहे। शिवाय संपूर्ण राज्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। यावर्षी मान्सून केरळमध्ये 23 ते 25 मे दरम्यान दाखल होण्याचा अंदाज आहे, तर मान्सूनचं आज अंदमान निकोबार बेटांवर आगमन होण्याची शक्यता आहे। यानंतर 5 दिवसातच मान्सून अरबी समुद्रामध्ये दाखल होईल असा अंदाज आहे। यापूर्वी महाराष्ट्रामध्ये आता यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून दाखल होणार असल्याची माहिती आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाचा प्रवास हा यंदा वेळेआधी होईल अशी शक्यता आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली। आजच्या बैठकीमध्ये अवकाळी पावसाचा आढावा घेतला जाणार आहे। कोकणासह राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार का याकडे लक्ष असेल। जालन्याच्या अंबळमधील डोमे गावात पावसानं जोरदार हजेरी लावली। अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हवामान विभागानं जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे। नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। आर्णी तालुक्यातल्या अवकाळी पावसानं जोर धरलाय आणि या पावसामुळे खरीपाच्या कामाला वेग येणार आहे। अंतिम टप्प्यामध्ये काढणीवर असलेल्या भुईमुग पिकाला मात्र काही प्रमाणात फटका बसू शकतो। धुळ्यातील निजामपूर आणि जैताणे परिसराला अवकाळी पावसानं झोडपलंय आणि 2 तासापेक्षा अधिक वेळ झालेल्या मुसळधार पावसामुळे नाले प्रवाहित आहेत। यावेळी कांदा पिकाचं सगळ्यात जास्त नुकसान झालंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। गेल्या 5 दिवसांपासून अवकाळी पावसानं जिल्ह्यामध्ये हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली आहे। अवकाळी पावसामुळे बाजार समिती गेल्या 4 दिवसापासून बंद आहे। कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली। यामुळे शहरातल्या राजारामपुरी इथं जनता बाजार चौकामध्ये पाणी साचलं आणि सायबर चौक इथल्या अंबाई डिफेन्स कॉलनीत सुद्धा पाणी साचलं। अवकाळीमुळे जिल्ह्यातील अनेक भागामध्ये असं पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। मनमाड शहर परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा अवकाळी पाऊस बरसला। सकाळपासून उकाडा जाणवत होता, दुपारी मात्र ढगाळ वातावरण झालं। यवतमाळच्या पुसद इथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालेला आहे, तर उन्हाळी पीक तसंच भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। महाबळेश्वरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। धुवाधार पावसानं बॅटिंग केली आणि मग परिसरात गारठा होता। त्यामुळे पर्यटकांनी सुद्धा उन्हाळी हंगामामध्ये पडलेल्या या पावसाची एक वेगळी अनुभूती घेतली। सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। त्याचबरोबर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पावसानं अक्षरशः झोडपून काढल्याची परिस्थिती आहे। पन्हाळ्यामध्ये प्रवेशद्वाराजवळच 2 मोठ्या शिळा कोसळल्या आणि यामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प होती। परभणीच्या सोनपेठ तालुक्यात काही दिवसापूर्वी झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे केळी, आंबा, लिंबू यांचं नुकसान झालं आणि त्याचबरोबर बागायती पिकांसह भाजीपाल्याचं 58 हेक्टरवरचं नुकसान झालेलं आहे। कृषी विभागाने ही सगळी माहिती दिलेली आहे। लातूरसह जिल्ह्यातील विविध भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि याचा फटका आंबा बागांना बसलाय। आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले। सरकारने याकडे लक्ष द्यावं, आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बीड शहरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि शहरातील पोलीस पेट्रोल पंपाचं छत कोसळलं। यामध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। नांदेडमध्ये पहिल्याच पावसानं सखल भागात पाणी साचलं, त्यामुळे स्थानिकांचे हाल झालेत। नालेसफाई झाली नसल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे सखल भागातील नागरिकांना घराबाहेर जाणं सुद्धा अवघड झालंय। मुंबई आणि पुण्याचा भाजीपाला 8 दिवसासाठी बंद करा, बघा सरकार तुमच्या दारात येईल असा थेट इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे। कर्जमाफी, शेतमालाला भाव मिळणं या सगळ्या मागण्या तेव्हाच मान्य होतील असंही तुपकर म्हणाले। जालन्याच्या बदनापूरमध्ये खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी शेतकऱ्यांना खतं, बियाणं यावेळी
वेळेवर उपलब्ध करून दिली जावीत अशा सूचना आमदार कुचे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत आणि बियाणांचा काळा बाजार करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश दिले गेले. उन्हाळी कांदा काढणी सुरू असून कांद्याचे दर घसरत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. केवळ 1000 रुपये भाव मिळत असल्यामुळे मातीमोल दरामध्ये कांदा विकावा लागतोय. त्यामुळे खर्च सुद्धा भरून निघणं अवघड झालेलं आहे. बेमोसमी पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम आटोपल्यानंतर आता खरीपासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यंदा जिल्ह्यामध्ये 3 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणीचं नियोजन आहे. तब्बल 27,200 क्विंटल बियाणांची मागणी नोंदवली गेली आहे. वाशिम जिल्ह्यातील काही भागामध्ये मागच्या 3 दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे. शिवाय पुढचे 5 दिवस आणखी अवकाळी पावसाची आणि गारपिटीची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा फटका टोमॅटो पिकाला बसतोय. सध्या दर वाढतोय आणि पीक करपतंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. बाजारामध्ये सध्या टोमॅटोला 30 ते 40 रुपये प्रति किलो असा दर मिळतोय. दोन 2024च्या नैसर्गिक आपत्तीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. जिल्ह्यातील 14 तालुक्यातील जवळपास 1 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा भरपाई म्हणून 159 कोटी रुपये निधी वर्ग झालाय. अहिल्यानगरमध्ये अवकाळी पावसामुळे 130 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं. जिल्ह्यातल्या 22 गावांमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालंय. नुकसानीमध्ये प्रामुख्यानं टोमॅटो आणि इतर सगळ्या भाजीपाल्याचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे गुरांसाठी साठवलेला चारा भिजला आणि त्यामुळे पशुपालकांचं मोठं नुकसान झालंय. भिजलेल्या या कडब्याला गुरं तोंड सुद्धा लावत नाहीत. त्यामुळे गुरं जगवायची कसे असा प्रश्न पशुपालक विचारतात. वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे सोनाळा फाट्याजवळ विद्युत तार तुटून पडली होती. दरम्यान आज दुपारी काही गुरं शेतात चरायला गेली आणि तेव्हा 3 जनावरांना विषाचा शॉक लागला आणि त्यांचा मृत्यू झालाय. महावितरणनं नुकसान भरपाई देण्याची मागणी सध्या आता केलेली आहे. जालना नांदेड समृद्धी महामार्गालगत केलेल्या जमिनीला योग्य मोबदला द्या अशी मागणी जालना नांदेड समृद्धी महामार्गालगत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे. या मागण्यासाठी जालन्याच्या देवमूर्ती परिसरामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 27 लघु पाटबंधारे योजनांची दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवली जाते. या जून अखेरपर्यंत शेतकऱ्यांना शेतावर थेट पाणी पोहोचवलं जाणार आहे. साखर आयुक्त कार्यालयानं साखर कारखान्यातील अनुभवी 50 कार्यकारी संचालकांच्या नावाची यादी तयार केली. या यादीमधील व्यक्तींची साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. साखर कारखान्यांना तसं बंधनकारक करण्यात आले. याबाबतची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. भारत पाकिस्तानातील तणावामुळे अन्नधान्य महाग झाले आणि या संघर्षामुळे सर्वच वस्तूंची मागणी वाढली आहे. तुटवडा निर्माण होण्याच्या शक्यतेनं ही मागणी वाढल्याचं बोललं जात आहे. हरभरा डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळीच्या दरामध्ये क्विंटल मागे 200 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या पीक योजनेचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसताना दिसतोय. खरीपात 2, रब्बीमध्ये 1.5 आणि नगदी पिकांसाठी 5% विम्याचा हप्ता भरावा लागणार आहे. अनेक वर्षापासून सुरू असलेली 1 रुपया पीक विमा योजना बंद करून त्याऐवजी सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे. नागपूरमध्ये आज अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. यावेळी 1300 मिलीमीटर फीडरच्या मुख्य जलवाहिनीवर अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचं काम असल्यामुळे शटडाऊन घेतला जाईल. सकाळी 10 ते रात्री 10 असा 12 तासाचा शटडाऊन आहे. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री लखलखत्या चंद्रप्रकाशामध्ये ताडोबातील बफर आणि कोर झोनमध्ये वन्यप्राणी गणना सुरू झाली आहे. बफरमध्ये 81 तर कोरमध्ये 95 मचाणींवरून 245 पर्यटक, अधिकारी, कर्मचारी यांना निसर्गाचा अनुभव घेत प्राणी गणना करता आली आहे. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील 3 महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला अखेर जेरबंद करण्यात आलं. यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
आज 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे। आज दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल। सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अर्थात बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे। पत्रकार परिषदेमध्ये राज्याचा 10वीचा निकाल जाहीर होईल। ऑनलाईन संच मान्यतेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे। सरकारने ऑनलाईन संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केलेली असून शेकडो शाळांना एकही शिक्षक मंजूर झाला नाहीये। याचा सगळ्यात मोठा फटका पुणे जिल्ह्याला बसणार आहे। जवळपास 100 शाळांना कुलूप लागायची शक्यता आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांमध्ये घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता राज ठाकरे सक्रिय झालेत। यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील। सहकार कायद्यामध्ये काळानुरूप सुधारणांसाठी समिती स्थापन केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। याच वेळी सहकारी संस्थांचं बळकटीकरण करण्यासोबतच या संस्थांचं खासगीकरण रोखण्याच्या उद्देशाने आवश्यक उपाययोजना करणार असं तज्ञ समिती गठीत करताना फडणवीसांनी सांगितलं। साखर आयुक्त कार्यालयाने साखर कारखान्यातील अनुभवी 50 कार्यकारी संचालकांच्या नावांची यादी जाहीर केली आहे आणि त्यांनाच कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करणं कारखान्यांना बंधनकारक केलंय। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी मंत्री अशोक उईके आज जनता दरबार घेणार आहेत। मुंबईमध्ये भाजप प्रदेश कार्यालयात हा जनता दरबार भरवला जाईल। दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात दिल्याशिवाय युद्ध थांबणार नाही अशी मागणी पाकिस्तानकडे का लावून धरली नाही हा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय। संसदेसह भारतावर इतर ठिकाणी हल्ले झाल्यानंतर आता दहशतवाद्यांचं प्रत्यार्पण का मागितलं नाही हा सवालही लोंढेंनी उपस्थित केला। अमल महाडिक आणि सतेज पाटील यांचं पहिल्यांदाच एकमत झालं। कोल्हापूर विमानतळासाठी तातडीनं पर्यायी रस्ता करण्याची मागणी करण्यात आली। प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर दोघांनी एकत्र निवेदन दिलं। ऋतुराज पाटील यांचा फंड रस्त्याला दिल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली आहे। मंत्री जयकुमार गोरेंकडून रामराजे नाईक निंबाळकरांचा शकुनी मामा असा उल्लेख केला गेला। रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही। फलटणचा शकुनी मामा सुद्धा जिंकणार नाही असं म्हणत गोरेंनी निंबाळकरांवर नाव न घेता टीका केली आहे। बुद्ध पौर्णिमेनिमित्त नांदेडच्या धर्मावत शहरामध्ये भव्य रॅली काढली होती। त्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले। जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवला गेला। शिर्डीमधील साईबाबांच्या चरणी दुबईच्या साई भक्ताकडून ओम साई ही सोन्याची अक्षरं दान करण्यात आली आहेत। एकूण 270 ग्राम वजनाची आणि तब्बल 24 लाख किमतीची अक्षरं आहेत। या साई भक्तांना दान दिलेली ही सोन्याची अक्षरं शिर्डीतल्या द्वारकामाईत लावली गेली आहे। साताऱ्यातील कृष्णा नदीच्या किनारी वसलेल्या वाई तालुक्यातील धोम गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री नरसिंह जयंतीनिमित्त भव्य रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। पालखी मिरवणुकीनंतर नरसिंहाची रथयात्रा पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातून काढण्यात आली। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 40,000 रुपये कर्ज दिलं जाणार आहे आणि राज्य सरकारच्या निर्णयाचं तालुक्यातल्या महिलांनी स्वागत केलंय। जालन्यामध्ये सुद्धा राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चांगली चालली असून आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो अशी प्रतिक्रिया इथल्या महिलांनी दिली आहे। सध्या सिलेंडरचे दर स्थिर असले तरी सुद्धा इतर लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आणि त्यामुळे गॅस सिलेंडर भरणं मजुरांसाठी कठीण आहे आणि लाडक्या बहिणींना सुद्धा गॅस घरात आहे तरी सुद्धा आता स्वयंपाकासाठी चुलीचा सहारा घ्यावा लागतोय। धुळे शहरातील नाल्यांवरील अतिक्रमणाचं सध्या सर्वेक्षण केलं जाणार आहे असं समजतंय। यावेळी पावसाळा तोंडावर असताना आता महानगरपालिकेच्या नगररचना विभागाला जाग आली आहे। नाल्यावरील अतिक्रमण काढून अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देण्याचं महापालिकेचं आव्हान असणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी महापालिकेनं मोठं पाऊल उचललं। यावेळी शहरामध्ये 67 हातगाड्या आणि 282 चारचाकींवर कारवाई झाली। या कारवाईमध्ये हातगाड्या चारचाकी वाहनांकडून 7 लाखापेक्षा जास्त दंड वसूल केला गेलाय। भारत पाकिस्तानमधील तणाव कमी झाल्यानंतर पुणे विमानतळावरील सेवा सुरळीत झालेली आहे। विमानांचं उड्डाण सुरू झालं असून काल 196 विमानांनी पुणे विमानतळावरून उड्डाण केलंय। पुणे विमानतळ संचालकांनी ही सगळी माहिती दिली आहे।
नंदुरबारच्या शहादा शहरातून जाणाऱ्या जुन्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। शहादा शहरातील मिशन बंगला ते लोणखेडापर्यंत जाणारा रस्ता खड्डेमय झालाय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेत, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। छत्रपती संभाजीनगरच्या कामगार चौकामध्ये भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली। यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। तर या प्रकरणामध्ये चालकावर वाळूज MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलढाण्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना दुचाकीनं पेट घेतला। पेट्रोल भरत असताना अचानक टाकीमधून आगीचा भडका उडाला। शेगाव शहरातील पालडीवाल या पेट्रोल पंपवर हा सगळा प्रकार घडला। ठाण्याच्या शहापूरमधील जांभूळवाडीमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाला। एक जण जखमी आहे। पावसामध्ये घराकडे परतत असताना त्यांनी झाडाचा आसरा घेतला होता आणि यावेळी वीज कोसळली। जखमी तरुणावर शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। कोल्हापूरच्या एसटी वाहन चालकाला इचलकरंजी इथे पोलीस दाम्पत्यानं मारहाण केली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। दरम्यान संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आला। या प्रकरणामध्ये संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करायची मागणी होतीये। इंदापूरच्या काळाशी गावामध्ये भर दिवसा घरफोडीची घटना घडली। चोरट्यानं जवळपास 98,500 रुपयाचं सोनं लंपास केलंय आणि या प्रकरणामध्ये चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरामध्ये काल रात्री 2 गटांमध्ये वाद झाला, हाणामारी झाली आणि यानंतर घटनेचे पडसाद शहरातील इतर भागामध्ये उमटले। यामध्ये बागवानपुरा, दंडे चौक, गणेशपेठ या भागामध्ये रात्री 11 वाजेपर्यंतच्या सुमारास अचानकपणे तणाव निर्माण झाला होता। काही समाजकंटकांनी दंडे चौक परिसरामध्ये काही घरांवर आणि वाहनांवर दगडफेक केली। या दगडफेकीत 2 जण जखमी झाले। इचलकरंजीमध्ये एसटी चालकाला पोलीस दाम्पत्याकडून शिवीगाळ करत मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा सगळा प्रकार घडला। शहापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीकडून एसटी चालकाला मारहाण झाली। जालन्याच्या जाफराबादमधून अल्पवयीन मुलीला एकानं फूस लावून पळवून नेलं आणि या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। जाफराबाद तालुक्यातील एका गावामध्ये शेजारील गावातील तरुण हा मागच्या 3-4 महिन्यापासून पीडित मुलीच्या घराजवळ सतत चक्रा मारत होता आणि त्यानंतर या 17 वर्षाच्या मुलीला त्यानं तिथून पळवून नेलं। डोंबिवलीमधील आगासन इथे हाणामारी प्रकरणामध्ये नवा व्हिडिओ समोर आला। आगासन गावातील 7 ते 8 जण जखमी असल्याची माहिती कळतेय। जावयाला का मारलं असा जाब विचारायला गेले असता 2 गटात राडा झाला आणि त्यातून दगडफेक झाली। सांगलीतील सह्याद्री नगर इथे सराईत गुन्हेगाराची धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली गेली। यातील 6 ते 8 जणांनी भर रस्त्यामध्ये धारदार शस्त्रानं वार करत डोक्यात वार सुद्धा केले आणि हत्या केली। पूर्व वैमनस्यामधून या सराईत गुन्हेगारांची हत्या झाल्याची माहिती आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतात। इगतपुरीमध्ये छातीत चाकू भोसकून 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली। पावसामुळे घराच्या छतावर साचलेलं पाणी काढत असताना चुलत भावाच्या घरावर ते पडलं आणि 2 भावांमध्ये वाद झाला। याच वादातून चुलत भावानं लाठ्याकाठ्यांनी तरुणाला मारहाण केली। या प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। पिंपरी चिंचवडमध्ये एका अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आलेलीची घटना घडली आहे। या प्रकरणामध्ये तपास करत पोलिसांनी 24 तासात आरोपीचा शोध लावला। उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या 45 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली।